अमरावती आदिवासी विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित असलेली डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर रक्कम तात्काळ जमा करावी या मागणीसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन AISFच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। अनेक वर्षांपासून या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे। आम्ही जे हे विद्यार्थी आहेत या आदिवासी विकास विभागामार्फत जो पंडित दीनदयाळ नावाची योजना चालते त्या योजनेचे हे सर्व विद्यार्थी आहेत। हे विद्यार्थी एका वर्षापासून आंदोलन करत आहेत। यांची मागणी आहे की यांचा जो डीबीटीचा जो फंड आहे, जी स्वयं नावाची योजना असते, ती यांच्या खात्यावर अजून जमा झालेली नाही। 1 वर्ष झाले यांनी यांचे संबंधित प्रकल्प कार्यालय असतील, संबंध ETC असेल, इथं निवेदन देऊन आंदोलन करून आज जवळपास 2025-26 हे शैक्षणिक वर्ष संपले, तरी पण या विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर अजून पैसे जमा झाले नाही। या सरकारला कुंभमेळ्यासाठी पैसे आहेत, यांना शक्तिपीठ जो गरजेचा नाही त्याच्यासाठी पैसे आहेत, यांना आमदार खासदार फोडण्यासाठी पैसे आहेत, पण या गरीब विद्यार्थ्यांना, या आदिवासी पाड्या वस्तीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी पैसे नाहीत। हे सरकार नेमकं या विद्यार्थीविरुद्ध सरकार आहेच, पण या आदिवासी विद्यार्थ्यांना नेहमी अत्याचार करणारं हे सरकार आहे। या ठिकाणी अमरावती विभागातील अमरावतीचे बरेच विद्यार्थी असे आहेत की मॅक्झिमम जवळपास 6000 ETC या 6000 या ETCमध्ये 6000 विद्यार्थी शिकतात स्वयं योजनेमध्ये। याच्यातील जवळपास 4-4.5 हजार विद्यार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर अजून पैसे आलेले नाहीत। आणि हे कारणं सांगतात की ITचे 1 वर्षापासून हेच कारण सांगतात की IT तांत्रिक अडचण आहे, तांत्रिक बिघाड आहे। म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळतायत काय? विद्यार्थ्यांचा अंत पाहू इच्छित आहेत का विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं नाही? हे पाड्या आदिवासी वेगवेगळ्या जिल्ह्यातून 36 जिल्ह्यातून वेगवेगळे विद्यार्थी आलेत, जनरलच्या डब्यामध्ये धक्के खात विद्यार्थी आलेत, तरी बी इथे येऊन आम्हाला आयुक्त साहेब म्हणतात की तुम्ही ITचं कारण आहे आणि तुमचं आंदोलन स्थगित करा। असं बिलकुल होणार नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे जाणार नाही। निवेदनानुसार चालू शैक्षणिक वर्ष संपत आले असतानाही अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यावर अद्याप डीबीटी जमा झालेली नाही। त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक खर्च भागविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रशासनाने तातडीने निधी वितरित करावा अशी मागणी करण्यात आली आहे। AISFने प्रलंबित डीबीटी तात्काळ जमा करणे, मागील वर्षांची थकीत रक्कम विद्यार्थ्यांना देणे, तालुका स्तरावर योजना प्रभावीपणे राबविणे, महाविद्यालयाच्या अंतरावर आधारित लाभ देण्याचा निकष रद्द करणे, विद्यार्थ्यांची कथित आर्थिक पिळवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करणे, तसेच योजनेच्या अनुदान रकमेत वाढ करणे अशा विविध मागण्या निवेदनातून मांडल्या आहेत। मागील वर्षभरापासून या प्रश्नासाठी विविध स्तरांवर निवेदने आणि आंदोलने करण्यात आली असून अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटी जमा होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा AISFच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। जिंदाबाद 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 छात्र एकता जिंदाबाद 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 छात्र एकता जिंदाबाद 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 लढाई पढाई जिंदाबाद 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 लढाई पढाई जिंदाबाद 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 छात्र एकता जिंदाबाद 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 शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। आमच्या मागण्या एवढ्याच आहे की पंडित दीनदयाळ म्हणजेच संयम डीबीटी हे विद्यार्थीसाठी 2025 आणि 26मध्ये वर्ष संपून गेलं तेव्हा जे अप्रूव्हला पेंडिंगला फॉर्म होते, जेव्हा आम्ही संघर्ष करतो, विद्यार्थी जेव्हा रस्त्यावर उतरतोच तेव्हा ते फॉर्म आम्हाला पेंडिंगला होते ते अप्रूव्ह करून दिले। आम्ही जेवढे त्यांनी सांगितलं तेवढे दिवस वाट बघितली, 30-40 दिवस झाले आम्ही तेवढी वाट बघितली, परंतु त्यांनी जे फॉर्म पेंडिंगला होते ते अप्रूव्ह झाले, परंतु ते अप्रूव्ह झाले तर विद्यार्थ्याच्या अकाउंटवर पेमेंट यायला काय प्रॉब्लेम आहे नेमकं हेच कळत नाही आम्हाला की आम्ही शिकावं की आम्ही रस्त्यावर उतरून नेहमी संघर्ष करावं। आज जोपर्यंत आम्हाला संयम डीबीटी आम्ही सर्वीकडे आंदोलन केलं सर, संभाजीनगरला केलं, नाशिकला केलं, मुंबईला केलं, आता आम्ही अमरावतीला आलोय सर।
कोणत्या जिल्ह्यात? तर नांदेड आणि महाराष्ट्रातले जेवढे पण जिल्हे आहेत तेवढे आलेले आहेत सर. इथं आमच्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर या महाराष्ट्रात आम्ही याच्यापेक्षा जास्त आंदोलन करणार. कारण की एवढंच आहे, हे सांगतात की महायुतीचं म्हणजे DBTचं प्रॉब्लेम आहे, टेक्निकल प्रॉब्लेम आहे असं. तर एका विद्यार्थ्याचं होऊ शकतं, पण या सर्वांचं होऊ शकतं का? या सरकारला एवढंच आहे की यांना पेपरफुटीसारख्या जेव्हा विद्यार्थी हा रात्रंदिवस मेहनत करत असतो आणि त्याला माहिती पडतं की एक दिवसा अगोदर त्याचा पेपर रद्द केला जातो आणि तो पेपर करोडोचा विकला जातो. नीट, TET, UPSC यासारखे घोटाळा होतात आणि नेमकं मला हेच कळत नाही की विद्यार्थी आधी मागण्या पूर्ण झाल्या मागण्या पूर्ण नाही झाला तर सरकारला एकच विचारायचं आहे की आम्ही शिक्षण करावं की बंद करावं. याचं उत्तर या प्रशासनाला किंवा या जे केंद्र सरकार आहे किंवा राज्य सरकार आहे त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे.